रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आपण ज्ञानेश्वरी या विषयावरती आताच्या पिढीला समजेल, सोपं जाईल अशा पद्धतीचं निरूपण करण्यासाठी आनंदी वास्तूच्या वतीनं हे एकूण जे अध्याय आहेत त्याचं निरूपण करणार आहोत. अर्थातच ज्ञानेश्वरी ही फक्त ग्रंथ नाहीये, तर हा माणसाला जीवन जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी कोणत्याही काळामध्ये कसं वागावं हे सांगणारा एक जीवनानुभूती निर्माण करणारा ग्रंथ आहे. आजकाल धावपळीच्या युगामध्ये एवढा मोठा ग्रंथ वाचायला शक्य होत नाही, किंवा या ग्रंथाच्या वाचनाने आणि आचरणाने मानवाच्या जीवनामध्ये भयंकर मोठे परिणाम होतात आणि हे परिणाम तुमच्याही आयुष्यात व्हावेत म्हणून साध्या सोप्या मराठीमध्ये मी ज्ञानेश्वरीचे काही भाग सादर करणार आहे. आणि त्यातला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायावर आधारित असलेला जो भाग आहे तो सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषद. आज आपण अशा ग्रंथाचा अभ्यास सुरू करणार आहोत जो केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण मानव जातीचा आध्यात्मिक ठेवा. हा ग्रंथ म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेली श्री ज्ञानेश्वरी. अनेक घरामध्ये ज्ञानेश्वरीची पूजा होते, पारायण होतं, तिच्यासमोर दिवा उदबत्ती लावली जाते, पण तिचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मात्र फार कमी लोक करतात. आणि म्हणून या मालिकेमध्ये आपण केवळ ओव्या वाचणार नाही तर प्रत्येक ओवी आपल्या जीवनाशी जोडून समजून घेणार आहोत. ज्ञानेश्वरी समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा ग्रंथ फक्त धर्म शिकवत नाही तर मन कसं समजून घ्यायचं, संकटात कसं उभं राहायचं, कर्तव्य कसं पार पाडायचं, नाती कशी जपायची आणि शेवटी आत्मज्ञानाकडे कशी वाटचाल करायची हे शिकवतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी ही जितकी आध्यात्मिक आहे तितकीच ती व्यवहार ज्ञानाचीही आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा ग्रंथ अवघ्या 16व्या वर्षी नेवासे येथे आपल्या सद्गुरू श्री निवृत्तनाथांच्या आज्ञेने सांगितले. त्या काळात भगवद्गीता संस्कृतमध्ये होती, संस्कृत विद्वानांना समजत होती, पण सामान्य जनतेला मात्र ते काही कळत. ज्ञानेश्वर माऊलींच्या हृदयामध्ये करुणा होती आणि त्यांना असं वाटलं की ईश्वराचं ज्ञान हे काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नाही आणि हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि म्हणूनच त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ ओवीबद्ध, रसाळ आणि सर्वसामान्यांना समजेल अशा मराठीत सांगितला. त्यामुळं ज्ञानेश्वरी ही भाषांतर नसून भगवद्गीतेचा अनुभवार्थ आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. सगळ्या आनंदियांनो, ज्ञानेश्वरीची सुरुवात ही युद्धाने होत नाही, ती नम्रतेने होते. हेच तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे. एखादा माणूस पुस्तक लिहितो, व्याख्यान देतो किंवा काही मोठं कार्य करतो तेव्हा अनेकदा तो स्वतःच कौतुक करतो, पण संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःचं नावही पुढे आणत नाही. ते सगळ्यात पहिल्यांदा वंदन करतात ते परमचैतन्याला. काय म्हणतात? ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या एका ओवीमध्ये सगळ्या वेदांचा सार. आद्या म्हणजे सृष्टीचं मूळ, वेद प्रतिपाद्या म्हणजे ज्यांचं वर्णन करण्याचा वेदांनी प्रयत्न केला, स्वसंवेद्या म्हणजे जो स्वतःचा अनुभव आहे, आणि आत्मरूपा म्हणजे जो प्रत्येक जीवामध्ये आत्मस्वरूपाने वास करतो. बघा, ही फक्त स्तुती नाही, हा आपल्या अहंकाराचा त्याग आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे परमेश्वर, हे कार्य माझं नाही, तुझंच आहे, मी केवळ निमित्त आहे. भारतीय परंपरेमध्ये या मंगलाचरणाचा संबंध श्री गणेशाशी जोडला जातो, कारण गणपती म्हणजे बुद्धी, विवेक आणि विघ्नहर्ता. पण गणपतीची मूर्ती ही आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. मोठे कान सांगतात जास्त ऐका, लहान डोळे सांगतात एकाग्र राहा, मोठं पोट सांगतं की जीवनातली सुख दुःख पचवायला शिका, सोंड सांगते परिस्थितीनुसार लवचिक राहा, आणि उंदरावर बसलेला गणपती सांगतो चंचल मनावर विवेकाने नियंत्रण ठेवा. गणपतीला वंदन केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज देवी सरस्वतीला वंदन करतात, कारण ज्ञान हे फक्त माहिती नसतं, ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते. आज इंटरनेटवरती माहितीचा महासागर आहे, पण विवेक कमी होत चाललाय, आणि म्हणूनच सरस्वतीची उपासना
म्हणजे फक्त शिक्षण नाही, तर ती प्रज्ञेची उपासना आहे. त्यानंतर ते आपले सद्गुरू निवृत्तीनाथांना वंदन करतात. माऊलींच्या मते गुरुशिवाय आत्मज्ञानाचा मार्ग कठीण आहे. गुरु म्हणजे फक्त मंत्र देणारी व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप आहे. जसा सूर्योदय झाला की अंधार पळून जातो, तसाच गुरुच्या ज्ञानानं अज्ञान नाहीच होतं. जसं पारस लोखंडाचं सोनं करतं, तसंच गुरुकृपेने सामान्य जीवनही दिव्य बनू शकतं. आणि या मंगलाचरणातून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पहिलाच धडा देतात. तिथे नम्रता असते, तिथेच ज्ञान उतरते. आणि मग आता यानंतर भगवद्गीतेची कथा सुरू. हस्तिनापुराचा आंधळा राजा धृतराष्ट्र संजयाला विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवित सवा. इथून पहिल्या अध्यायाची सुरुवात. पण पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारूया, तो म्हणजे धृतराष्ट्र अंध होता, पण भगवद्गीतेमध्ये त्याचं अंधत्व इतकं महत्वाचं काय? तो फक्त शारीरिक दृष्ट्या अंध होता की आणखीन खोल त्यामागे अर्थ दडलाय? धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला पहिला प्रश्न संपूर्ण भगवद्गीतेचा पाया आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युत्सवा मामकः पांडवैश्चैव किम कुर्वतम संजया. याचा साधा अर्थ असा आहे की हे संजया, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यासाठी जमलेले माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करतायत? वरकरणी हा अगदी साधा प्रश्न वाटतो, पण संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की या श्लोकातच धृतराष्ट्राचं पूर्ण व्यक्तिमत्व लपलेलं आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, तो कौरव आणि पांडव असं म्हणत नाही. तो म्हणतो मामका, म्हणजे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. याचा एका शब्दात कळतंय, तो म्हणजे पक्षपात. जो राजा संपूर्ण राज्याला समान मानायला हवं त्यानं, तो आधीच भेद सुरू करतो. आणि म्हणूनच अन्यायाची सुरुवात इथूनच होते. कारण राजाला सगळी प्रजा ही लेकरासारखीच असते. मित्रांनो, आजही अनेक घरांमध्ये हेच घडतं. माझं मूल दुसऱ्याचं मूल, माझा माणूस परका माणूस. आणि असा भेद सुरू झाला ना की त्या ठिकाणी न्याय संपतो आणि स्वार्थ जागृत होतो. माऊली हेच सांगतात की धृतराष्ट्राचं अंधत्व हे फक्त डोळ्याचं नव्हतं, तर त्याचं मनही मोहाने आंधळ झालं. आपणही कधी कधी असंच वागतो. आपल्या मुलांची चूक दिसत नाही, आपल्या अहंकाराची चूक दिसत नाही, आपल्याला आपल्या लोभाची चूक दिसत नाही. मग हेच तर धृतराष्ट्रत्व आहे ना. म्हणून धृतराष्ट्र हा केवळ इतिहासातला राजा नाही, तर तो तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या, प्रत्येकाच्या मनात बसलेला आंधळा मोह आहे. मग आता पुढचा प्रश्न पडतो की धृतराष्ट्राने संजयालाच का विचार? कारण संजयाला महर्षी व्यासांनी दिव्य दृष्टी दिली होती. तो राजवाड्यामध्ये बसून कुरुक्षेत्रावर घडणारी प्रत्येक घटना पाहू शकत होता. पण मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज या प्रसंगाचा आणखी सुंदर अर्थ सांगतात. धृतराष्ट्र म्हणजे अंध मन आणि संजय म्हणजे विवेक. मनाला सत्य दिसत नाही म्हणून तो ते विवेकाला विचार. किती सुंदर आहे. आपल्या जीवनात नाही का होतं, हेच होतं. जेव्हा मन गोंधळतं तेव्हा आपण बुद्धीचा आधार घेतो. जेव्हा भावना वाढतात तेव्हा विवेक आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आणि म्हणूनच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक संजय असणं आवश्यक आहे. आता कुरुक्षेत्र म्हणजे काय? हरियाणामध्ये ते एक मैदान आहे खरं तर कुरुक्षेत्र. हो, ऐतिहासिक मैदान आहे. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र जे सांगतात ते कुरुक्षेत्र म्हणजे प्रत्येक माणसाचं मन आहे. एका बाजूला लोभ, दुसऱ्या बाजूला समाधान, एका बाजूला राग, दुसऱ्या बाजूला क्षमा, एका बाजूला अहंकार, दुसऱ्या बाजूला नम्रता. रोज या दोन बाजूंचं युद्ध आपल्या मनात सुरू असतं. आणि हेच खरं कुरुक्षेत्र. आणि म्हणूनच भगवद्गीता ही युद्धाची कथा नसून मन जिंकण्याची कथा आहे. आणि या सगळ्या गदारोळामध्ये जो दुर्योधन आहे तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जातो आणि ते पांडवांचं सैन्य पाहतो आणि म्हणतो, गुरुदेव पहा, पांडवांचं सैन्य किती मोठं आहे. इथे एक सुंदर मानसशास्त्र आहे. दुर्योधन बाहेरून खूप आत्मविश्वास दाखवते, पण आतून तो घाबरलेला आहे. याचाच अर्थ असा असतो की अन्याय करणारा माणूस किती बलवान असला तरी त्याच्या मनामध्ये भीतीही असतेच. कारण सत्याच्या विरोधात उभा असलेला माणूस हा कधीच पूर्णपणे निश्चिंत राहू शकत नाही.
आजही आपण पाहतो खोटं बोलणाऱ्या माणसाला सतत भीती असते की अरे काहीतरी सत्य बाहेर येईल, काहीतरी सत्य बाहेर येईल. भ्रष्टाचारी माणसाला चौकशीची भीती असते, फसवणूक करणाऱ्याला उघड होण्याची भीती असते. आणि म्हणून दुर्योधन फक्त बाहेरून शूर दिसतो, आतून तो अस्वस्थ आहे. तो आपल्या सैन्याची ताकद सांगतो, पांडवांच्या महारथींची नावं घेतो. भीम, अर्जुन, सात्यकी, दृष्टद्रुम्न, विराट, द्रुपद. कारण शत्रूची ताकद त्याला स्पष्ट दिसते. मित्रांनो, हेही जीवनाचं तत्व आहे. वाईट माणूस चांगल्या माणसाची शक्ती ओळखतो, पण चांगला माणूस अनेकदा स्वतःची शक्तीच विसरतो. अर्जुन खरं तर स्वतः किती महान योद्धा होता, पण तो अर्जुन स्वतः महान योद्धा असूनही स्वतःच खचून जातो. दुर्योधनाला भीष्मांवर पूर्ण विश्वास आहे. तो भीष्म पितामहांचं संरक्षण करण्याची आज्ञा देतो. तेवढ्यात भीष्म सिंहासारखी गर्जना करत आपला शंख फुंकतात. त्या शंखनादाने संपूर्ण रणभूमी दणाणून जाते. त्यानंतर श्रीकृष्णाचा पांचाजन्य, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्र आणि इतर वीरांचे सुद्धा शंख वाजतात. हा फक्त युद्धाचा इशारा नव्हता, तो धर्म आणि अधर्माच्या अंतिम संघर्षाचा प्रारंभ होता. युद्धाच्या वेळेस या शंखनादाचा आध्यात्मिक अर्थ काय असावा? शंख म्हणजे जागृती. जसा मंदिरामध्ये आरतीपूर्वी शंख वाजतो, तसा तो मनाला सांगतो, रे जागा हो. भगवद्गीतेच्या प्रारंभी शंखनाद म्हणजे मानवी मनाला दिलेला संदेश आहे की आता अज्ञानातून जागा हो, मोहातनं बाहेर आणि सत्यासाठी उभा राहा. आणि याच क्षणापासून अर्जुनाच्या आयुष्यातला सर्वात मोठा अध्याय सुरू होतो. शंखनाद झाल्यानंतर युद्धाला आता काहीच क्षण उरले. दोन्ही बाजूचे महारथी सज्ज होते. अशा वेळेस अर्जुन श्रीकृष्णांना अत्यंत शांतपणाने म्हणतो, सेनयोरु भयोर मध्ये रथ स्थापय मेच्युतम. हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. तुम्हाला काय वाटतं? वरकरणी एक साधी विनंती वाटते, पण संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की याच क्षणापासून मानवाच्या अंतर्मनाला संघर्षाला सुरुवात होते. श्रीकृष्ण भगवान रथ पुढे नेतात आणि तो नेमका भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य यांच्या समोर उभा करतात. आता हा योगायोग आहे का? अजिबात नाही. श्रीकृष्णांना माहित होतं की अर्जुनाच्या मनात सर्वात जास्त आदर कोणाबद्दल आहे. कारण जोपर्यंत मनातला मोह समोर येत नाही तोपर्यंत त्याचा त्याग करता येत नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही परमेश्वर अनेक वेळा आपल्याला अशाच प्रसंगासमोर उभं करतो आणि आपण ज्याला टाळत असतो त्याच परिस्थितीला पुन्हा सामोरं जावं लागतं. कारण परीक्षा ही टाळण्यासाठी नसते, ती पास होण्यासाठी असते, उत्तीर्ण होण्यासाठी असते. आणि अर्जुन समोर पाहतो आणि त्याला शत्रू दिसतच नाही. अरे हे कोण? भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, बंधू, चुलते, मामा, मेवणे, मित्र, नातवंड, संपूर्ण आप्त स्वकीय. क्षणभरात त्याचं मन कोलमडून जातं आणि तो म्हणतो, हे कृष्णा, माझेच स्वजन माझ्या समोर उभे आहे. आता अर्जुनाच्या वागण्यामध्ये आणि शरीरामध्ये बदल होऊ लागतो. तो म्हणतो की माझे हात थरथरत आहे, माझं तोंड घसा कोरडं पडलाय, शरीराला कंप सुटलाय, माझ्या हातून धनुष्य निसटून पडलंय आणि उभं राहण्याची शक्ती माझ्याकडे राहिलेली नाही. याला आजच्या वैद्यकीय भाषेत काय म्हणतात माहिती? आज वैद्यकीय भाषेत याला एन्झायटी रिस्पॉन्स किंवा तीव्र मानाची, ताणाची, मनाची मानसिक अवस्था म्हणतात. आणि 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी मनाचं इतकं अचूक निरीक्षण केलंय, हे फार आश्चर्यकर आहे. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की अर्जुन दुर्बल नव्हता, तो मित्र नव्हता, तो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. पण महान माणसालाही मानसिक संघर्ष येऊ शकतो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी मन खचलं तर स्वतःला कधी समजू नका कमी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गोंधळ येणं हा दोष नाही, गोंधळात अडकून राहणं हा दोष आहे. अर्जुन पुढे म्हणतो की या युद्धात मला राज्य मिळालं तरी काय उपयोग आहे त्याचा? अरे ज्यांच्यासाठी राज्य हवंय तेच जर राहिले नाहीत तर त्या विजयाचं करायचं काय? हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे. पहा, माणूस आयुष्यभर पैसा कमवतो, मोठं घर बांधतो, प्रतिष्ठा मिळवतो, पण त्या धावपळीच्या जीवनामध्ये तो आई वडिलांना वेळ देत नाही, मुलांना वेळ देत नाही, आरोग्य गमावतो, मनशांती हरवतो आणि मग शेवटी प्रश्न पडतो की हे सगळं मिळवलं पण कोणासाठी? मित्रांनो, अर्जुनाचाही हाच प्रश्न आहे. पण इथे अर्जुन एक चूक करतो. तो कर्तव्याकडे भावनेच्या नजरेतून पाहतो. आणि श्रीकृष्ण पुढच्या अध्यायात त्याला शिकवतील, भावना आवश्यक आहे पण निर्णय विवेकाने घ्यायचे असतात.
आज अनेक पालक मुलांवर प्रेमापोटी चुकीचे निर्णय घेतात, अनेक अधिकारी ओळखीमुळे नियम मोडतात, अनेक व्यापारी नात्यांमुळे तोटा सहन करतात. म्हणजेच भावना जर विवेकावर राज्य करू लागल्या तर धर्म डळमळतो आणि अर्जुन पुढे म्हणतो की मी युद्धच करणार नाही, आणि तो ते धनुष्य खाली ठेवून देतो, रथात बसून. आणि या ठिकाणी मित्रांनो ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय संपतो. पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात, खरं तर याच क्षणी भगवद्गीतेचा खरा जन्म होतो. जोपर्यंत अर्जुनाला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नव्हती तोपर्यंत श्रीकृष्ण शांत होते. पण ज्या क्षणी अर्जुन म्हणतो की मी गोंधळलोय, मी तुमचा शिष्य आहे, मला मार्ग दाखवा, त्या क्षणी ईश्वर बोलायला सुरुवात करतो. आणि हा संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सर्वात मोठा संदेश आहे. जो स्वतःला पूर्ण ज्ञानी समजतो त्याला ज्ञान मिळत नाही, जो नम्रपणे म्हणतो मला समजत नाही त्याच्यावर ज्ञानाची कृपा होते. म्हणून या पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. कारण दुःख, गोंधळ ही अस्वस्थता अर्जुनाला परम ज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहे. माऊली महावैष्णव जणू आपल्याला सांगतात की तुमच्या आयुष्यातही जर गोंधळ असेल, निर्णय होत नसेल, मन कचरा असेल तर निराश होऊ नका. कदाचित परमेश्वर तुम्हाला एका मोठ्या सत्यासाठी तयार करत असेल. आणि म्हणूनच पहिल्या अध्यायातून आपण 5 अमूल्य गोष्टी शिकतो. पहिलं, कोणतंही कार्य नम्रतेने सुरू करा. दुसरं, गुरुशिवाय ज्ञानाचा प्रवास कठीण. तिसरं, प्रत्येकाच्या जीवनात एक कुरुक्षेत्र आहे. चौथं, भावना महत्वाच्या आहे पण निर्णय विवेकाने घ्यावे. 5वं, गोंधळ हा शेवट नसतो, तो ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात होतो. आजचा भाग संपवताना मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आज तुमच्या जीवनात कोणतं कुरुक्षेत्र सुरू आहे? कोणत्या मोहामुळे तुमचं धनुष्य तुमच्या हातातून सुटलंय आणि त्या परिस्थितीत तुम्ही श्रीकृष्णाचा म्हणजे विवेकाचा आवाज ऐकणार आहात का? याच विचारासह आपण पहिला अध्याय इथं पूर्ण करतो. पुढील भागामध्ये सुरू होईल दुसरा अध्याय सांख्ययोग. हा भगवद्गीतेचा नाही तर संपूर्ण ज्ञानेश्वरीचा हृदय भाग आहे. कारण इथून भगवान श्रीकृष्ण प्रथमच बोलू लागतात. जय जय रामकृष्ण. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरी इतक्या सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ह्या सोप्या भाषेतली ज्ञानेश्वरी श्री लक्ष्मण सूर्यभान यांनी लिहिलेली आहे. आणि ती आपल्याला हवी असेल तर खाली जो क्रमांक येतोय त्यावर जरूर संपर्क साधा. हा कार्यक्रम जर आपल्याला आवडला असेल आणि पुढच्या 17 भागांमध्ये आपण पूर्ण ज्ञानेश्वरीचं अतिशय कमी वेळामध्ये हे निरूपण करणार आहोत. वास्तविक हे आभाळ पेलण्या इतकं अवघड की सोपं नाहीये. ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे, अध्याय खूप मोठे आहे, परंतु त्यातला जो सार आहे तो काढून मी तुमच्या पुढे मांडतोय. आणि मला वाटतं ह्या ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी या ग्रंथातून देखील लक्ष्मण सूर्यभान यांनी खूप सुंदर अर्थ समजावलाय. पुढच्या प्रत्येक भागामध्ये अर्जुन, भीष्म हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या स्वतःच्या शरीरांमध्ये कसे असतात आणि जीवनाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे खरं तरी ज्ञानेश्वरी शिकवते. भेटूयात पुढच्या. ओम.